राजापूर डेपोला बारी झाली होती दोघांची. युट्यूबला तुम्हाला दिसणार, मी खोटा नाही बोलणार. बुवा सांगतात खोटा बेटा बोलतात, हे करतात. त्यांनी सांगितलं ना माझी टोपभर जेवलो की 8 वेळा घेतलं. लोक सांगतील ना जेवलो की नाही. तर मी नाही खोटा, देवाच्या खोटा बोलणं नाही अजिबात. अहो असंच झालं त्या दिवशी एकदा हॉटेलात गेलो आम्ही दोघं जण जेवायस. बुवा ते म्हटलं बुवा काय घेणार, नाश्ता करताय. आळी मारायची सवय ना मोठी मोठी अशी. नाही थाळी पाहिजे मला, थाळी. म्हटलं कसली थाळी खाणार, चिकन थाळी, मटन थाळी, काय पंजाबी थाळी काय. नाही नाही म्हणतात साधी नॉनव्हेज थाळी घेणार. ठीक आहे मी ऑर्डर दिली, वेटर आपला घेऊन आला. आम्ही जेव्हा सुरुवात केली, अक्षय मिस्त्री सुद्धा आमचं होतं त्याच्याबरोबर. पण काय व्हायचं आता काळा वेळानं तेवढ्यात एक फॉरेनर जोडपा त्या हॉटेलात आला बघा. आणि बुवाच्या ताटातली दह्याची वाटी बघितल्याबरोबर बुवा काय विचारताय, व्हॉट इज धिस, व्हॉट इज धिस, व्हॉट इज धिस. या सांगताय धिस इज दही. अगोदर मी म्हणताय दही त्याचं काय, इंग्लिश बोलत जमत नाही काय. तो विचारता आता दही बनता कसा काय, बनता कसा दही, दही बनता कसा काय. मास्टर एकदम इंग्लिश मध्ये शिकता ना ती. आता 13वीत की तरी आहे. कॉलेज पण चालू आहे ना इकडे आपला डबल बारी पण चालू आहे. ताबडतोब पण सुरुवात केला नाही. काऊज मिल्क बॉइलिंग अँड बॉइलिंग म्हणजे काय, गायचा दूध म्हणतात उकळायचा, चांगला उकळायचा. काऊज मिल्क बॉइलिंग अँड बॉइलिंग स्लीपिंग नाईट, मॉर्निंग रिटर्न टाइप दॅट इज दही. एवढी हुशार आहे पण आपला नाही सांगणार कधी. असं केला नाही ते आधीच बिचारे कशा उगाचं काम असलं होतं. ती बिचारी भजन ऐका गेली पुन्हा येत ती असं बोलत नाही. मग आजीच्या मनात आजी झोप लागणार नाही रात्रभर. बुवा असा बोलला, बुवा म्हणजे मनात नसताना बुवा असा बोलला. मनात म्हणणार माझं काय येत नाही. आता आजी आता विचारता काय का, अजून पुढची बारी पुरी बाकी आहे. टाकीन नाहीचा करून धरून.